नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील 12 हिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावरचा काल व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे त्या व्हिडिओला. आणि तुम्ही बघितलं की बकासूरच्या गोठ्यावरती नक्की का जावं. मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला एक पडलेला प्रश्न आहे की नक्की तिथं असं काय आहे की नक्की त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. मित्रांनो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या नंदीने महाराष्ट्राची मनं जिंकली असा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर. तुम्ही बघितलं हा गोठा जो आहे तो मित्रांनो मुळशी तालुक्यामध्ये सुसगाव या गावी आहे. आणि एक खूप वेगळाच अनुभव होता काल. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी सातारा जिल्ह्यामधील आहे. माझं गाव जे आहे ते रहमतपूर या ठिकाणी आहे, तालुका कोरेगावमध्ये. आणि मी सरासरी तुम्ही बघितलं त्या गोठ्यावरती गेलो. त्या गोठ्यावरती प्रथम बघितलं ते बकासूरचं दर्शन झालं. मित्रांनो त्या ठिकाणी बाहेरच बांधलेला होता, परंतु बकासूरच्या गोठ्यावरती जाण्या अगोदर मित्रांनो ज्या असा एकदम असा ट्रॅक आहे, खराब रस्ता आहे मित्रांनो वरती जायला त्याच्या गोठ्यावरती. आणि असा छोटासा डोंगरसुद्धा आहे त्या बाजूला. तो डोंगरसुद्धा अनुभवला जिथं बकासूर वरती चारायला जायचा. सरपंच तो जुना व्हिडिओ नाही का मोहिल शेट्टी यांनी सांगितलेलं की व्हायरल झालेला, तो की सरपंच तो खाली याचा लगेच गोठ्या जातो असा. म्हणजे तिथला एक अनुभव जो आहे तो मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आपल्या. आणि खरंच ही गोष्ट सहजासहजी एक नशिबच म्हणावं लागेल आपलं. कारण की बकासूरच्या गोठ्यावरती जाणं आणि बकासूरला मैदानात बघणं जमीन आसमान फरक आहे. जर कुणाला खरंच जर अनुभव घ्यायचा असेल तर बकासूरला खरंच तुम्ही गोठ्यावरती बघायला जावा. तिथला गोठा जो आहे, गोठा म्हणण्यापेक्षा मित्रांनो मंदिरच म्हणावं लागेल बकासूरचं. कारण की त्याला देव म्हटलं जातं. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देवाच्या मंदिरात तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी बघा नक्की काय काय अनुभवायला मिळतं आहे. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये जाता त्यावेळेस बकासूरसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करता, परंतु जवळ येऊन देत नाही. परंतु तसंच माझ्यासोबतसुद्धा झालं मित्रांनो. मला असं वाटलं की आता त्या ठिकाणी मी ज्यावेळेस गेलो गोठ्यावरती त्यावेळेस मला वाटलं मारेल बकासूर, परंतु नाही मित्रांनो, हात लावून दिला बकासूरनं. म्हणजे किती बघा एवढं म्हणजे काय मैदानामध्ये किती तापट असतो स्वभाव त्याचा आणि असा घरी किती शांत असतो स्वभाव असा बकासूरचा. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. खरंच तो या बैलगाडा शर्यतीमध्ये जवळ त्याच्याजवळ आपण ज्यावेळेस जातो ना, एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. ते आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या ज्या सगळ्या लाडक्या आपल्या गाडा मालकीन आहेत अशा हा उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांनी सांगितले. मागच्या वेळी 1-2 मुलाखतीमध्ये सांगितले. ज्यावेळेस त्याच्यासोबत आपण शेजारी ज्यावेळेस जातो ते वेगळीच ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. म्हणजे तुम्ही बघा एक दैवी शक्तीच आहे त्या आपल्या बकासूरमध्ये. आणि कसला तो गोठा आहे मित्रांनो. खरंच बकासूरला बसण्यासाठी वेगळी जागा आहे. साईडला लाल माती आहे त्याला बसण्यासाठी. म्हणजे बघा आणि त्याचं जे ट्रॉफ्या वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. कोणी व्हिडिओ माझा फुल बघितला त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. त्याच्या म्हणजे एवढं त्याची खोली आहे, एवढं त्याच्यामध्ये एवढं बक्षीस आहे मित्रांनो बघायला. म्हणजे अक्षरशः खूप वेळ गेला मला बघण्यासाठी. कारण की एकामागं एक अशा ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत, ढाली अशा मोठमोठ्या अडकवलेल्या आहेत. आणि ते एक अनुभवायला तुम्हाला गोठ्यावरती जावं लागेल. व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा गोठ्यावरती जावं लागेल. आणि तिथे किती अशा गायी आहेत, किती म्हशी आहेत. आणि बकासूरला ट्रेन करण्यासाठी ती जी घोडी होती बघा ती दाखवलेली. आणि थोडंसं आपल्याकडून एकदा चूक झाली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन मित्रांनो. ती चुकी काय झाली सगळ्यांना माहीत आहे. ती चुकी थोडीशी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन मित्रांनो. आणि बकासूरची बघितलं तुम्ही वादळ ते गोठ्यावरती ते सुद्धा किती शांतपणे उभं होतं. आणि खरंच बकासूर आता मैदानात कधी दिसेल. बकासूर आपल्याला आता मैदानामध्ये तुम्हाला सांगतो मी 27, 28, 29, 30 या 4 दिवसापैकी 30 तारखेला दिसेल किंवा 27 तारखेला दिसेल. कारण का माहिती आहे का, कारण की बकासूरच्या नावाने एक मैदान आयोजित आहे 27 का 28 तारखेला फलटणमध्ये. आणि 30 तारखेला एक ओपनचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक मोठे तिथं येणार आहेत. आणि एक कोणीतरी अफवा उठवली, कोणीतरी बॅनर टाकला आहे बघा. त्याच्यावरती कोणी विश्वास टाकू नये. मी सकाळी पण सांगितले बकासूर 1 महिना पळणार नाही, बकासूर 10 किलोमीटरच्या अंतरावर पळणार आहे असा कोणीतरी बॅनर बनवला आहे. त्यांना एक विनंती अशा काय अफवा ज्या आहेत त्या पसरवू नका. कारण की महाराष्ट्राचा लाडका नेता आहे आणि त्याच्यावरती तुम्ही असं जर अफवा उठत असाल तर ते कितपत योग्य आहे तेवढं सांगा मला. परंतु असं मित्रांनो असा सपोर्ट तुमचा द्या. कारण की तुमच्या शब्दाला मान देऊन नाही की मीच शब्द दिलेला अगोदर की मामांची मुलाखत गोठ्यावरती जाऊन. परंतु विषय काय तुम्हाला मामांनी आता सगळे म्हणजे 10च मिनिटाची मुलाखत काय मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जे काही प्रकरण चालले आहे. त्याच्यामुळे मामाने सांगितलं या तुम्ही बसा. त्यांनी माझा एवढा मोठा पाहुणचार केला मित्रांनो. खरंच व्यक्ती खतरनाक आहे. म्हणजे
एवढी माणुसकीची व्यक्ती आहे, तरीही त्यांनी मला सांगितलं घ्या 5-10 मिनटाची मुलाखत घ्या, लय वेळ जास्त वेळ नको, कारण की त्यांच्या मागेसुद्धा कामे असतात आणि तुम्ही बघितलं ते प्रकरणसुद्धा चालू आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला थोडीशी मुलाखत मिळेल तेच त्यांचं एक आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे वडील असतील, त्यांनीसुद्धा खूप चांगला माझा मान सन्मान केला. आपले संतोष मामाचे वडील, तसे त्यांचे सासरेसुद्धा त्या ठिकाणी होते, ते सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचंसुद्धा मनापासून आभार. त्यांनीसुद्धा आपला चांगला पाहुणचार केला त्या ठिकाणी. आणि खरंच माणसं खूप प्रेमळ आहेत. आणि एकदा अनुभव घ्यायचा असेल तर बकासूरच्या गोठ्यावरती 100% जावा. आणि बकासूरच्या गोठ्यावरती नक्की का जावं हे तिथे गेल्यावर समजेल तुम्हाला.